थोडस सांगेल. हे प्राध्यापक आहेत. दुसरी गोष्ट त्यांनी MSc BEd केलंय बॉटनी मधनं. शिवाय केमिस्ट्री पण आहे. हे आहेत पाथर्डीवरनं. तुम्ही मी कोणाचं नाव घेणार कोणा बोलणार तुमच्या लक्षात आलं असेल. गेले 7-8 वर्षापासून ते हेल्थ ऍडवायझर म्हणून काम करतात. त्यांच्या माध्यमातून अनेक लोकांचे आजार बरे झालेले. खूप लोकांना त्यांनी आजपर्यंत गायडन्स केलंय हेल्थ संदर्भामध्ये आणि आपण त्यांना खूप वेळा त्यांचे वर्कशॉप आपण अटेंड केलेले आहेत. तर मित्रांनो, आज आपल्याला अशी काय माहिती मिळणार आहे की जी माहिती आजपर्यंत आपल्याला कुठल्याही डॉक्टरने, आपल्या फॅमिली डॉक्टर असेल किंवा घरामधला जरी कोण एखादा डॉक्टर असला तर त्यांनी आजपर्यंत कधी आपल्याला अशी माहिती दिलेली नाही. डायरी आणि पेन नक्की घेऊन बसा. एक एक माहिती, एक एक आपल्याला जी काय माहिती मिळणार ते आपल्या सगळ्यात बेनिफिट असणार आहे. तुमचे जवळचे कोण नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांना ह्या मीटिंग मध्ये आले नसेल तर कॉल करा, जरूर बोलवा. कारण हे सेशन आपल्या हेल्थला एक टर्निंग पॉइंट देणार आहे. हे महिलांसाठी खास स्पेशली, कारण गृहमंत्री जर घरातला आजारी असेल तर सगळं घर थांबतं. त्यामुळे त्यांच्या दृष्टीने महिलांचं आरोग्य खूप महत्वाचं आरोग्य आहे. तर मी जास्त वेळ न घेता मी ह्या स्टेजवरती व्हेरी हंबल पर्सन, नॉलेजेबल पर्सन, मी अशा लीडरला ह्या स्टेजवरती बोलवतोय. ते पाथर्डीवर नाहीत. प्लीज वेलकम सुधीर सुडके सर, प्लीज. यस सर. येईपर्यंत हॅलो. अजून एक सूचना देतो. एकच मिनिट सर. येईपर्यंत सूचना देतो, ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ चालू करा. ज्यांना शक्य आहे त्यांनी व्हिडिओ चालू करा. नक्की सेशन एक टर्निंग पॉइंट असणार आहे. सरांना पण जास्त तुम्हाला ज्ञान द्यायला फायदा होईल. तर प्लीज वेलकम सुधीर सर. हॅलो, आवाज येतोय येस सर. सर? येस, येतोय आवाज सर, येतोय. मी माझी स्क्रीन शेअर करतो. सर स्क्रीन दिसते सर? येस सर. येस. ओके. सर्वप्रथम या हेल्थ सेशन मध्ये जेवढे काही लोक उपस्थित आहे सर्वांना नमस्कार. नाव आहे प्राध्यापक सुधीर सुडके, पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. आपण वेळोवेळी वेगवेगळ्या आजारांवरती निश्चित सखोलपणे चर्चा करत असतो. आजच्या आजाराचा जो का आपण टॉपिक निवडलाय ती समस्या आहे थायरॉइडची समस्या. थायरॉइड हा जर शब्द आपण पाहिला तर सतत आपल्या कानावरती पडतो आणि हा शब्द एवढा कॉमन झालाय की कुणी सहज बोलून जातो. कारण थायरॉइडची समस्या आहे, मला एवढ्या एवढ्या दिवसापासून थायरॉइड आहे आणि अशा अशा डॉक्टरांकडे अशी मेडिसिन चालू आहेत, औषधं चालू आहेत. हा जेवढा सहजपणे आपण बोलून जातो, हा सहज वाटणारा जी काही समस्या आहे, शारीरिक व्याधी आहे, ही व्याधी तसं पाहिलं तर आपलं शरीर आतमधून खूप पोखरण्याचं काम करते. सहज वाटतं आपल्याला, परंतु याचे जे काय दुष्परिणाम किंवा शरीरावरती होणारे परिणाम याच्याबद्दल आपण बऱ्यापैकी अनभिज्ञ असतो. आपल्याला एवढी काय त्याच्याबद्दल सखोल अशी माहिती नसते. आज या टॉपिकची निवड करण्याच्या पाठीमाग विचार तोच होता की सहज वाटणारी ही समस्या जर आपण काळजीपूर्वक समजून घेतली आणि त्यावरती योग्य पद्धतीनं विचार करून उपचार जर घेतले तर आपण यावरती मात करू शकतो. यामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने आपण यातून बाहेर पडू शकतो. तर टायटल मध्ये देतानाच दिलं की ही एक गंभीर जागतिक समस्या बनलेली आहे. कारण आज आपण पाहतो की सहजरित्या आपल्याला थायरॉइडची समस्या असणारे बरेचसे पेशंट सापडतात आणि संपूर्ण जगभरामध्ये त्या थायरॉइड आजाराचे आपल्याला रुग्ण बऱ्यापैकी आढळतात. तर आज आपण या समस्ये संदर्भात सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहे. आपल्याला डॉक्टर बनायचं नाहीये, परंतु ही समस्या एक्झॅक्टली काय आहे, थायरॉइड हा काय प्रकार आहे, कशा पद्धतीने उद्भवतो आणि याला कशा पद्धतीने टॅकल केलं जातं. ज्या काही विविध उपचार पद्धती आहेत, प्रचलित उपचार पद्धती म्हणूया, जगभरामध्ये 3 उपचार पद्धती सध्या चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामध्ये ॲलोपॅथी आहे जी फक्त सिम्पटम्स वरती काम करते. दुसरी आयुर्वेदा आहे. आयुर्वेदा वात, पित्त, कफ या त्रिदोषांचा विचार करून रुग्णाला बरं करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तिसरी पद्धती आहे होमिओपॅथी, ज्याच्यामध्ये मन, अंतरात्मा आणि शरीर या 3 घटकांचा विचार करून रुग्णावरती उपचार केले जातात.
आज आपल्याला चर्चा करायची थोडं आउट ऑफ द बॉक्स जाऊन. या तीनही पॅथी सोबत आपण अजून एखादा ऑप्शन आपल्या पुढे आहे का, ज्या पद्धतीने आपण याच्यावरती विचार करून ह्या आजारावरती, या समस्येवरती मात करू शकतो. कारण का विचार करायचा, कारण आज रोजी जर पाहिलं तर या आजारावरती फार असा चांगल्या पद्धतीचा उपचार किंवा ज्या आजाराला मुळापासून उच्चाटन करणारा उपचार पद्धती आज आपल्याला पाहायला मिळत नाहीये. म्हणून आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने या आजाराकडे बघूया, कारण याचा विळखा जगभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरायला लागलेला आहे. तर आजच्या टॉपिक मध्ये आपल्याला बघायचं की थायरॉइड एक्झॅक्टली काय आहे, थायरॉइड कसं काम करतं आपल्या शरीरामध्ये, थायरॉइडची समस्या कशी निर्माण होते, याचे काय दुष्परिणाम आहेत, काय साईड इफेक्ट्स आहेत, या आजाराची लक्षणं काय काय आहेत आणि याच्यावर उपचार काय करू शकतो, उपाय काय करू शकतो, हे प्रामुख्याने मुद्दे आपण आजच्या टॉपिक मध्ये कव्हर करणार आहे. पहिला मुद्दा आहे थायरॉइड एक्झॅक्टली काय आहे. तर मित्रांनो, थायरॉइड ही आपल्या गळ्याभोवती जी काय आपली श्वासनलिका आहे, या श्वासनलिकेच्या भोवती असणारी छोटीशी ग्रंथी आहे. छोटीशी शब्द हा याच्यासाठी वापरतो कारण याचं वजन फक्त 18 ते 20 ग्रॅम पर्यंतच आहे. आणि छोटीशी असणारी ग्रंथी फार महत्वाचं काम करते आपल्या शरीरामध्ये, फार महत्वाचं फंक्शन याच्याकडनं घडलं जातं. या ग्रंथीला एंडोक्राइन ग्लँड असं म्हटलं जातं. एंडोक्राइन ग्लँड म्हणजे अंतस्रावी ग्रंथी. आता ग्रंथींचे दोन प्रकार असतात, अंतस्रावी आणि बाह्यस्रावी. म्हणजे आता ग्रंथींमधून काहीतरी स्राव सिक्रीट होत असतो, तो सिक्रीट झालेला स्राव शरीरामध्ये कुठंतरी वापरला जात असतो, त्याचं काहीतरी कार्य असतं. ग्रंथीमध्ये तयार झालेलं सिक्रेशन हे शरीरामध्ये घेऊन जाण्यासाठी त्याला जर सेपरेट नलिका असतील, सोप्या भाषेत पाईपलाईन्स असतील, तर ती एक्झोक्राइन ग्लँड झाली, बाह्यस्रावी ग्रंथी म्हटलं जातं. आणि अंतस्रावी ग्रंथी अशा ग्रंथी असतात की ज्यांच्यामध्ये तयार झालेला स्राव हा शरीरामध्ये इतर ठिकाणी घेऊन जाण्यासाठी त्यांना स्वतःच्या नलिका नसतात. हा स्राव रक्तामध्ये मिसळला जातो आणि रक्ताच्या माध्यमातून शरीरामध्ये पाहिजे त्या ठिकाणी पुरवला जातो, फिरला जातो, ट्रान्सफर होत असतो. म्हणून त्याला एंडोक्राइन ग्लँड असं म्हटलं जातं. या ग्रंथीचा आकार जर पाहिला तर कुठेतरी बटरफ्लाय शेप हा आकार आहे. याला प्रामुख्याने दोन लोब असतात, एक राईट आणि एक लेफ्ट लोब असं त्याला बोललं जातं. अशा प्रकारची ही थायरॉइड ग्रंथी छोटीशी ग्रंथी आहे, परंतु कार्य हिचं फार मोठं आहे. आता कुठलाही थायरॉइडच्या पेशंटचा रिपोर्ट जर आपण पाहिलं तर त्या रिपोर्टमध्ये आपल्याला 3 फिगर प्रामुख्याने बघायला मिळतात. एक आहे T3, दुसरा आहे T4 आणि तिसरा आहे TSH. आता T3 आणि T4 हे ह्या थायरॉइड ग्रंथीमधून सिक्रीट होणारे स्राव आहेत, जे स्राव शरीरामध्ये फार महत्वाचं कार्य करतात. आणि हे स्राव सिक्रीट होण्यासाठी त्या थायरॉइड ग्रंथीचं कार्य नियंत्रित करणारा जो हार्मोन आहे त्याचं नाव आहे TSH, ज्याला थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असं म्हटलं जातं. हा हार्मोन च्या T3 आणि T4 या हार्मोनचं सिक्रेशन किती प्रमाणात करायचंय याच्यावरती कंट्रोलिंग ठेवत असतो, याच्यावरती नियंत्रण ठेवत असतो. त्याचबरोबर अजून एक कॅल्सिटोनिन नावाचं एक हार्मोन आहे, याचं सुद्धा फार महत्वाचं कार्य आहे, ते आपण पुढे बघणारच आहे. तर अशा पद्धतीचे हे 4 मुद्दे आपल्याला या थायरॉइड रिपोर्टमध्ये बघायला मिळतात. प्रामुख्याने पहिले 3च बघायला मिळतात. कॅल्सिटोनिन हा त्याच्यातला ऍडिशनल पॉइंट आहे. मग थायरॉइड ग्रंथीमध्ये T3 आणि T4 हेच 2 प्रमुख हार्मोन आहेत, जे हार्मोन ह्या ग्रंथीमधनं तयार होत असतात. तयार झाल्यानंतर हे रक्तामध्ये मिसळले जातात आणि रक्ताच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये म्हणजे प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवले जातात. पेशीमध्ये गेल्यानंतर ह्या 2 हार्मोनचं कार्य फार महत्वाचं आहे. हे हार्मोन आपल्या शरीरामध्ये एनर्जी प्रोड्यूस करण्यासाठी ह्या हार्मोनचं महत्वाचं फंक्शन आहे. त्यानंतर प्रोटीनचं मेटाबॉलिझम करण्यासाठी त्याचं महत्वाचं फंक्शन आहे. त्याबरोबर जे काही लिपिड्स आहेत, स्निग्ध पदार्थ, याचं सुद्धा डायजेशन करणं किंवा याचं सुद्धा ब्रेकडाऊन करण्यासाठी या 2 हार्मोनचं कार्य महत्वाचं आहे. तर हे प्रमुख फंक्शन या 2 हार्मोन कडनं केलं जातं. मग या थायरॉइड ग्रंथीमध्ये तयार झालेले दोनही हार्मोन ब्लडच्या माध्यमातून आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत पोहोचवले जातात. पेशीमध्ये गेल्यानंतर हे त्यांचं कार्य करत असतात. आता थायरॉइड कार्य कसं करतं, काय काम करतं, त्या पद्धतीने त्याच्याबद्दल थोडंसं आपण माहिती घेऊ. किंवा जसं T3 आणि T4 हे नाव कसे आले त्याला, हे त्याबद्दल पण आपण बोलणार आहे. तर आपण जो काय आहार घेतो, 2 वेळेला 3 वेळेला जेवण करतो किंवा आपण जे जे काही फूड मटेरियल कन्झ्युम करणार आहे, खाणार आहोत, त्या फूड मटेरियल मधून आयोडीन हे रक्ताच्या माध्यमातून थायरॉइड ग्रंथीपर्यंत पोहोचवलं जातं.
थायरॉइड ग्रंथीमध्ये गेल्यानंतर थायरॉइड ग्रंथीमध्ये असणारे जे काही काही केमिकल्स आहेत, थायरॉक्सिन नावाचं जे काही महत्वाचं केमिकल कंटेंट आहे, याच्यासोबत ह्या आयोडीन रिॲक्ट होतो किंवा याच्यासोबत आयोडीन हे जोडलं जातं आणि आयोडीन आणि त्या केमिकलच्या एकत्रीकरणातून हे T3 आणि T4 नावाचे हॉर्मोन तयार होतात. आता T3 का म्हणायचं, का त्याच्यामध्ये असणाऱ्या आयोडीनचं संख्या किती आहे त्यावरून T3 पडलं. T4 मध्ये आयोडीनची एकनं प्रमाण जास्त आहे म्हणून त्याला T4 असं बोललं जातं. T स्टँड्स फॉर थायरॉक्सिन. ठीक आहे. T3 आणि T4 आपल्याला नावाच्या गडबडीत जायचंच नाहीये. तर हे T3 आणि T4 नावाचे हॉर्मोन तयार होतात. तयार झाल्यानंतर हे हॉर्मोन पुन्हा ब्लडमध्ये मिसळले जातात. ब्लडच्या माध्यमातून शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत जातात आणि तिथं गेल्यानंतर ते त्यांचं फंक्शन करायला चालू होतं. आता हे हॉर्मोन एक्झॅक्टली काय काय काम करतात? तर थोडक्यात बोलायचं जर म्हटलं तर आपल्या शरीरातलं बहुतांशी मेटाबॉलिझम च्या 2 हॉर्मोनवरती अवलंबून आहे. मेटाबॉलिझम म्हणजे शरीरामध्ये घडणाऱ्या प्रमुख ज्या काही क्रिया आहेत, ह्या क्रिया ह्या 2 हॉर्मोनच्या फंक्शनवरती डिपेंड आहे. हे 2 हार्मोन कंट्रोल करतात असं म्हणायला हरकत नाही. मग मेटाबॉलिझम मध्ये अजून थोडं डीपली जर बोलायचं म्हटलं बारकाईनं, तर आपण जे काही खाद्यपदार्थ खातो, हे खाद्यपदार्थ आपल्या जठरामध्ये जातं, स्टमक मध्ये गेल्यानंतर त्याची जी काही पचन प्रक्रिया आहे, डायजेशनचं काम आहे, स्टमक मधलं, हे सुद्धा बहुतांशी रेग्युलेट करण्याचं काम हे हॉर्मोन करत असतात. त्याचबरोबर आपलं गट फंक्शन, आपली जी आतडी आहेत, आतड्यांमध्ये मॅक्सिमम खाद्यपदार्थांचं ऍब्झॉर्प्शन होत असतं. आपण खाल्लेल्या अन्न घटकातले जे काय सूक्ष्म अन्न घटक आहेत, न्यूट्रिशन जे म्हणतो, न्यूट्रिएंट आहेत, हे ऍब्झॉर्प्शनचं काम आपल्या आतड्यांमध्ये चालतं, म्हणून आतड्यांचं कार्य फार महत्वाचं. तर ते सुद्धा बहुतांशी रेग्युलेट करण्याचं काम ह्या हॉर्मोनवरती अवलंबून आहे. त्याचबरोबर आपली जी काही श्वसन संस्था आहे, लंग्सचं फंक्शन म्हणतो आपण, म्हणजे ब्रिदिंग, जे श्वास घेण्याचं जे काही हे आहे, त्याचं कंट्रोलिंग आहे, त्या कंट्रोलिंग वरती सुद्धा ह्या हॉर्मोनचा प्रभाव पडत असतो, परिणाम होत असतो. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्या हार्टच्या फंक्शन वरती, हार्ट रेट असेल, त्या हार्टचा पंपिंग रेट असेल, तर ह्या हार्टच्या कार्डियक मसलच्या फंक्शनिंग वरती सुद्धा त्या T3 आणि T4 हार्मोनचा परिणाम होत असतो. त्याचबरोबर नर्व फंक्शन, आपली जी काय संवेदना आहे शरीरामध्ये, आपल्याला जी काय ऊन, वारा, चटका बसणं, टाचणी टोचली तरी जी संवेदना होते आपल्याला, ही संवेदना जी नर्वस सिस्टमचं जे काय फंक्शन आहे, याच्यावरती सुद्धा ह्या 2 हार्मोनचा चांगल्या पद्धतीनं परिणाम होत असतो, प्रभाव होत असतो. म्हणजे आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की आपल्या शरीरातील जे काही महत्वाच्या संस्था आहेत, महत्वाचे जे बॉडी ऑर्गन्स आहेत, महत्वाचे जे सिस्टम्स आहेत, ह्या सिस्टमच्या कार्यावरती ह्या 2 हार्मोनच्या सिक्रिशनचा प्रभाव आहे किंवा त्याचं नियंत्रण त्या 2 हार्मोनवरती बऱ्यापैकी नियंत्रण असतं. मग जर ह्या 2 हार्मोनचं सिक्रिशन त्या ग्रंथींमधून कमी जास्त प्रमाणामध्ये जर घडलं, तर त्याचा परिणाम हा आपल्या शरीरातील ह्या महत्वाच्या अवयवांच्या कार्यावरती होत असतो. आणि मग त्यातनं जे काही सिम्पटम्स यायला लागतात आणि मग आपल्याला त्या सिम्पटमच्या माध्यमातनं जे काही लक्षणं दिसतात, त्या लक्षणावरून मग डॉक्टर्स आपल्याला उपचार करत असतात. ह्या T3 आणि T4 सोबत अजून एका हॉर्मोन बद्दल, एका घटकाबद्दल बोललो होतो आपण, कॅल्सिटोनिन, त्याबद्दल थोडक्यात सांगतो. कॅल्सिटोनिन हे पण एक सिक्रिशन थायरॉइड ग्रंथीतनं होत असतं. कॅल्सिटोनिन ह्या हॉर्मोनचं कार्य काय आहे, तर आपल्या रक्तामध्ये जे अतिरिक्त कॅल्शियम आहे, आता खानपानामधून, फूड मटेरियल मधून कॅल्शियम जाणारच आहे. खाल्लेल्या खाद्यपदार्थातनं जे काही कॅल्शियम आहे, कॅल्शियम ब्लडमध्ये डिझॉल्व्ह होतं, ब्लडमध्ये मिक्स होतं. ब्लडमध्ये असणारं अतिरिक्त कॅल्शियम हे हे कॅल्सिटोनिन हार्मोन आपल्या हाडांकडे घेऊन जातं आणि हाडांमध्ये त्याला डिपॉझिट करायला चालू करतं. आता हाडांमध्ये हे कॅल्शियम डिपॉझिट व्हायला लागलं की हाडांची बळकटी वाढते, हाडांची मजबूती वाढते. मग आता हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्सिटोनिन हार्मोन महत्वाचं आहे. कारण फूड मटेरियलच्या माध्यमातून कॅल्शियम मिळालं बॉडीला, रक्तामध्ये पण मिसळलंय, पण त्या कॅल्शियमला घेऊन पकडून हाडांमध्ये जाऊन डिपॉझिट करण्याचं काम हे कॅल्सिटोनिन करतं. हे कॅल्सिटोनिन सुद्धा सिक्रेट करण्याचं काम आपल्या थायरॉइडच्या माध्यमातून घडलं जातं. मग T3, T4 आणि कॅल्सिटोनिन या 3 हार्मोन बद्दल आपण बोललो. हे 3 हार्मोन आपल्या थायरॉइड ग्रंथीतनं सिक्रेट होत असतात. हे कॅल्सिटोनिन काय काम करतं, तर कॅल्सिटोनिन आपल्या ब्लड मधलं कॅल्शियम हे घेऊन हे आपल्या हाडांमध्ये डिपॉझिट करण्याचं काम करतं, सगळ्यात महत्वाचं काम. दुसरं महत्वाचं काम, हे जे कॅल्शियम आहे, ब्लड मधलं कॅल्शियम, हे कॅल्शियम आपल्या आतड्यांमध्ये जाऊ देत. कारण आतड्यांमध्ये कॅल्शियम गेलं तर हे विष्ठेद्वारे परत बॉडीच्या बाहेर पडू शकतं. ते कॅल्शियम आपल्या इनहिबिट करतं, त्याला आतड्यांमध्ये जाण्यापासून थांबवतं.
त्याचबरोबर हे कॅल्शियम आपल्या किडनीमध्ये जाण्यापासून सुद्धा हे कॅल्शिटोनिन थांबवतो. कारण किडनीमध्ये जर कॅल्शियमचं प्रमाण जास्त झालं तर पुढे चालून किडनी स्टोनचे धोके संभवतात. किडनीच्या फंक्शनवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. तसं किडनी आणि आतड्यांचा बचाव करण्याचं काम सुद्धा कॅल्शिटोनिन करतं. कॅल्शियम पासून बचाव करतं. आणि हे सगळं कॅल्शियम आपल्या हाडांमध्ये नेऊन डिपॉझिट करतं, जेणेकरून आपल्या हाडांना मजबूती येते, बळकटी येते. त्यानंतर अजून एक आपण त्या रिपोर्टमध्ये एक शब्द पाहत असतो, ज्याचं नाव आहे TSH, ज्याला म्हटलं जातं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. याच्या शब्दात त्याचा अर्थ दडलाय. थायरॉइड ग्रंथीचं कार्य म्हणजे थायरॉइड ग्रंथींमधून बाहेर पडणारे हार्मोन हे स्टिम्युलेट करणारा हार्मोन आहे. म्हणजे त्याचं स्टिम्युलेशन, त्याचं किती सिक्रेशन करायचंय त्याच्यावरती नियंत्रण ठेवणारा हा हार्मोन आहे. आता हा जो TSH हार्मोन आहे, हा हार्मोन आपल्या मेंदूमध्ये एक महत्वाची ग्रंथी आहे, ज्याचं नाव आहे पिट्युटरी ग्लॅन्ड. ही पिट्युटरी ग्लॅन्ड सगळ्या एंडोक्राइन ग्लॅन्डची बॉस आहे. सगळ्या एंडोक्राइन ग्लॅन्ड वरती कंट्रोल ठेवण्याचं काम हे पिट्युटरी ग्रंथीकडे आहे. मग थायरॉइड ग्रंथीमध्ये सिक्रिट होणारे T3 आणि T4 हे महत्वाचे जे हार्मोन आहेत, ह्या हार्मोनचं प्रमाण सिक्रेशन होण्याचं हे कमी जास्त जर व्हायला लागलं, तर ते प्रमाणात आणण्यासाठी, त्याला नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्या मेंदूतल्या ग्रंथीकडनं हा हार्मोन तयार केला जातो, सिक्रेट केला जातो. रक्ताच्या माध्यमातून तो त्या थायरॉइड ग्रंथीकडे पाठवला जातो आणि मग हा TSH त्या ठिकाणी या T3 आणि T4 हार्मोनचं कार्य किंवा त्याचं सिक्रेशन कंट्रोल करतो. म्हणजे किती गुंतागुंतीची प्रोसेस आहे. सोप्या भाषेत समजून घेतो आपण. बघा ह्या चित्रामध्ये किंवा या फोटोमध्ये बऱ्यापैकी पिक्चरमध्ये तुम्हाला क्लिअर होईल. पिट्युटरी ग्रंथीमधून हा TSH हार्मोन सिक्रेट झालाय. हा TSH थायरॉइड ग्रंथीकडे गेलाय आणि थायरॉइड ग्रंथीकडे गेल्यानंतर थायरॉइड ग्रंथीमधून T3, T4 आणि कॅल्सिटोनिन या 3 हार्मोनचं सिक्रेशन प्रॉपरली केलं जातं. हे नियंत्रण TSH वरती आहे. मग ह्या T3, T4 आणि कॅल्सिटोनिनचं प्रमाण जर कमी झालं, सिक्रेशन कमी होत असेल, तरी TSH येऊन त्याचं जे काय सिक्रेशन हे वाढवण्याचं काम करतो आणि जास्त जरी झालं तरी ते कंट्रोल ठेवण्याचं काम करतो, कमी करण्याचं काम करतो. आता हे झालं थायरॉइड ग्रंथीचं काम कसं चालतं हे थोडं आपण मेडिकली भाषेमध्ये सोप्या भाषेत समजून घेतलं. ही थायरॉइडची समस्या निर्माण कशी होते. सोप्पा आणि सरळ सरळ अर्थ आहे. आपलं शरीर हे पेशींपासून बनलंय. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव पेशींपासून बनलाय. थायरॉइड ग्रंथीतल्या ज्या पेशी आहे, त्या पेशीचं कार्य जर बिघडलं, त्याचं फंक्शन जर कुठंतरी डिसफंक्शन झालं, त्याचं मेटाबॉलिझम बिघडलं, तर निश्चितच ह्या हार्मोनच्या सिक्रेशन वरती त्याचा परिणाम होत असतो. हे सोपं रिझन आहे, सोपं कारण आहे. मग हे जे हार्मोन आहेत, हे हार्मोन T3, T4 आणि कॅल्सिटोनिन हे त्या ठिकाणी प्रॉपरली सिक्रेट होत नाहीत. ह्या ग्रंथीचं डिसफंक्शन होण्याचं कारण जर पाहिलं तर त्याला अनेक कारण आहेत. काही रिसर्च पेपरमध्ये याला ऑटो इम्युन डिजीज पण म्हटलंय. काही याच्यामध्ये याला हेरिडिटी डिजीज पण असं बोललं जातं. अनेक कारण दिलेले आहेत याच्यामध्ये. आता याचे दुष्परिणाम काय आहेत किंवा लक्षणं काय आहेत? कशा पद्धतीने आपले याचे दुष्परिणाम दिसायला लागतात? आता बेसिकली जर थायरॉइडच्या बाबतीत जर बोलायचं जर झालं तर थायरॉइडचे 2 प्रकार आहेत. थायरॉइड ह्या आजाराचं वर्गीकरण 2 प्रकारामध्ये केलेलं आहे. एक आहे हायपोथायरॉइडिझम आणि दुसरा आहे हायपरथायरॉइडिझम. अर्थ सोपा आहे. हायपोचा अर्थ होतो बिलो आणि हायपरचा अर्थ होतो अबो. एका सर्टन प्रमाणात लेवलपेक्षा जेवढं शरीराला गरज आहे त्याच्यापेक्षा जर ह्या T3 आणि T4 हार्मोनचं सिक्रेशन कमी होत असेल, तर त्याला हायपोथायरॉइडिझम असं बोललं जातं. हायपो मीन्स बिलो, प्रमाणापेक्षा कमी त्याचं सिक्रेशन होणं. आणि जर प्रमाणापेक्षा जास्त जर सिक्रेशन होत असेल, गरजेपेक्षा जास्त सिक्रेशन होत असेल, तर त्याला हायपरथायरॉइडिझम म्हटलं जातं. ह्या 2 कॅटेगरीमध्ये हा आजार डिवाइड केला जातो. आता या दोन्ही कॅटेगरीमध्ये लक्षणं जर पाहिलं तर हे फार वेगवेगळे बघायला मिळतात. काही लक्षणं पूर्ण विरोधात आपल्याला विरुद्ध बघायला मिळतात. म्हणजे पहिलं जर पाहिलं तर ब्रॅडिकार्डिया आणि टॅकिकार्डिया. आता ब्रॅडिकार्डिया ही टर्म वापरली जाते हार्ट रेटसाठी. म्हणजे हृदयाचे जे काही ठोके पडतात, निरोगी माणसाच्या हृदयाचे एका मिनिटामध्ये 72 ठोके पडतात. ठीक आहे. तर हे हृदयाचे ठोके जर 60 पेक्षा कमी यायला लागले, तर त्याला ब्रॅडिकार्डिया असं म्हटलं जातं मेडिकली भाषेमध्ये. आणि हे जर ठोके 100 पेक्षा जर जास्त व्हायला लागले, तर त्याला टॅकिकार्डिया असं म्हटलं जातं. म्हणजे हृदयाची धडधड वाढली प्रमाणापेक्षा, हायपरथायरॉइडिझम. हृदयाची धडधड थांबली म्हणजे बीपी लो होणं. बीपी लो होतो हायपरथायरॉइडिझम मध्ये. हायपरथायरॉइडिझम मध्ये बीपी वाढतो. त्यानंतर
केसांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर ब्रिटल हेअर लॉस ही समस्या इकडे बघायला मिळते. ब्रिटल म्हणजे कुठंतरी ठिसूळ बनणं किंवा कुचके बनणं, कमकुवत बनणं, केस कमकुवत बनतात. आणि इकडं हायपरथायरॉइडिझम मध्ये केस पातळ होतात, केसांची जी काही फ्रिक्वेन्सी ती कमी होते. त्यानंतर जर आपण पाहिलं तर हायपोथायरॉइडिझम मध्ये लोकांना सारखं थंडीचा अनुभव होत असतो, सारखी थंडी वाजल्यासारखी जाणवते किंवा कोल्ड टेम्परेचर सतत त्यांनी ती संवेदना होत असते. हायपरथायरॉइडिझम मध्ये मात्र हॉट संवेदना त्यांना होत असते. म्हणजे थंडीच्या दिवसात सुद्धा त्यांना उष्णता जाणवणे, गरम होणे अशा पद्धतीचं पाहायला मिळतं. हायपोथायरॉइडिझम मध्ये वेट गेन होतं, वजन वाढतं. हायपरथायरॉइडिझम मध्ये वेट लॉस होतं. त्यानंतर काही लक्षणं कॉमन दिसतात, ज्यामध्ये महिलांमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलची जी काही इरेग्युलरिटी आहे, जे काही पिरियड्स आहेत, त्याच्यामध्ये इरेग्युलरिटी आपल्याला बघायला मिळते. डिप्रेशन काही मध्ये बघायला मिळतं. त्यानंतर हायपरथायरॉइडिझम मध्ये आपल्याला बल्गिंग आईज, डोळ्यांची जी बुबुळे थोडीशी बाहेर आल्यासारखी दिसतात, म्हणजे डोळे मोठे दिसायला लागतात, ज्याला ग्रॅव्हिस डिजीज असंही बोललं जातं. त्यानंतर स्वेलिंग येणं, हायपोथायरॉइडिझम मध्ये सूज येते शरीरावरती, किंवा स्लीप डिसऑर्डर, झोप न येणं, अशी लक्षणं. आता झोप न येणं दोन्हीकडे पण आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीचे हे लक्षण आपल्याला हायपो आणि हायपरथायरॉइडिझम मध्ये काही विरुद्ध लक्षणं पण बघायला मिळतात, काही कॉमन सिम्पटम्स पण आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात. अजून त्याच्यामध्ये एक चार्ट या ठिकाणी दिलाय, ज्यामध्ये अजून जास्त इन्फॉर्मेशन या संदर्भातली लक्षणाच्या बाबतीमधले आपल्याला बघायला मिळते. पण जे काही कॉमन लक्षणं आहेत, जे सर्रास पेशंट मध्ये बघायला मिळतात, त्याबद्दल आपण आताच चर्चा केली. ते कॉमन आपल्याला याच्यात लक्षणं पाहायला मिळतात. त्यानंतर थायरॉइड मध्ये हा एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो, ज्याला गलगंड किंवा ग्वाइटर असं बोललं जातं. हा प्रकार थोडासा वेगळा प्रकार आहे. हा प्रकार का निर्माण होतो, तर त्याचं जर मेडिकली रिझन जर शोधायचं जर ठरलं, तर ज्या वेळेला आपल्या थायरॉइड ग्रंथीमधून T3 आणि T4 हे सगळ्यात महत्वाचे जे हार्मोन आहेत, जे मेटाबॉलिझम आपलं कंट्रोल करतात, हे हार्मोन जर प्रमाणापेक्षा कमी तयार होत असतील, मग कमी तयार होत असतील, तर अशा वेळेला आपली पिट्युटरी ग्लॅन्ड थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन तयार करतं आणि ते थायरॉइड ग्रंथीकडे पाठवतं. हे TSH थायरॉइड ग्रंथीकडे आल्यानंतर हे TSH ते प्रमाण वाढवण्याचं काम करतं. म्हणजे T3 आणि T4चं सिक्रेशन जास्त प्रमाणात तयार करण्याचं काम करतं. पण ग्रंथी एवढ्या निष्क्रिय झालेल्या असतात, की TSH किती जरी पाठवला पिट्युटरी ग्रंथीनं, जा T3 आणि T4चं सिक्रेशन वाढवा, तरी पण ग्रंथी एवढे निष्क्रिय झालेले आहेत, की त्यातनं T3 आणि T4 हार्मोन सिक्रेटच होत नाही. मग अशा वेळेला त्या TSHचं जे काही प्रमाण आहे थायरॉइड ग्रंथीमध्ये, हे त्या ठिकाणी वाढायला लागतं. आणि मग त्या ठिकाणी त्या थायरॉइड ग्रंथीवरती सूज यायला लागते, स्वेलिंग येतं. आणि मग आपल्याला तो ग्वायटर सारखा प्रकार, मोठा गळा, त्याला सूज आल्यासारखा प्रकार ह्या चित्रामध्ये, डायग्राम मध्ये दिसतंय, त्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. तर हा प्रकार त्यामुळे निर्माण होतो. तर ह्या कंडिशन मध्ये ज्या पेशी आहेत थायरॉइड ग्रंथीच्या, ह्या पेशी जास्त निष्क्रिय झालेल्या असतात, त्यांचं फंक्शनिंग टोटली डिस्टर्ब झालेलं असतं. अशा कंडिशन मध्ये पिट्युटरी ग्रंथीकडनं आलेला जो सिग्नल आहे, जो मेसेज आहे T3 आणि T4चं सिक्रेशन वाढवण्यासाठीचा, तो सुद्धा मेसेज ह्या ग्रंथीकडून काम करून देऊ शकत नाही. तर हा प्रकार गॉयटरचा आपल्याला बघायला मिळतो. आता याच्यावरती उपचार काय, उपाय काय? आपण जगातली सगळ्यात मोठी पॅथी जर पाहिली, उपचार पद्धती जर पाहिली, तर ती ॲलोपॅथी आहे. ह्या ॲलोपॅथीमध्ये थायरॉइड वरती एल्ट्रॉक्झिन किंवा थायरॉक्झिन नावाची एक छोटीशी टॅबलेट असते, ती टॅबलेट चालू केली जाते. सकाळी सकाळी अनुषापोटी ही गोळी घ्यायला लागते. आणि याचे डोसेस आहेत, हे डोस किती प्रमाणात त्या ग्रंथीचं कार्य बिघडलेलं आहे त्यावरती ते नियंत्रण करण्यासाठी, ते कंट्रोलिंग करण्यासाठी ती मेडिसिन दिलं जातं, गोळी दिली जाते. मग त्याच्यामध्ये 25 मिलीग्राम, 50 मिलीग्राम, 75 मिलीग्राम, 100, 125 अशा पद्धतीने त्याचं मात्रा आहे. सगळ्यात खेदाची बाब अशी आहे, ही गोळी फक्त कंट्रोलिंग करते त्या सिक्रेशनवर. ॲलोपॅथी बाबत थोडंसं वाईट एवढंच वाटतं, ॲलोपॅथीमध्ये त्या पेशंटला बरं लगेच वाटतं, ताबडतोब बरं वाटणार. त्याला काही तासामध्ये, काही दिवसांमध्ये फास्ट रिझल्ट येतो कुठल्याही आजाराच्या बाबतीमध्ये. पण त्या आजाराचं जे काही मूळ आहे, हा आजार का निर्माण झाला, त्या मुळावरती कधीच ॲलोपॅथी काम नाही करत आहे. तो आजार तात्पुरत्या स्वरूपात बरा केला जातो, तात्पुरत्या स्वरूपात सप्रेस केला जातो. परंतु त्याचं मूळ जे काय रूट कॉज जो आहे, तो रूट कॉज शोधून त्या रूट कॉज वरती
ट्रीटमेंट बहुतांशी प्रमाणात होत नाही ॲलोपॅथीमध्ये, तर सध्या ॲलोपॅथीमध्ये ही गोळी आहे. आता डॉक्टरांना जर विचारलं, "डॉक्टर ही गोळी किती दिवस घ्यायची?" तर बऱ्याच वेळेला डॉक्टरांचं उत्तर असतं, "जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत ही गोळी घ्यायला लागेल." फक्त या गोळीची जे काही डोस आहे, हा कमी जास्त होत राहील. प्रत्येक 4 महिन्याला, 6 महिन्याला आपल्याला ब्लड टेस्ट करायला लागेल. थायरॉइडचं जी काही परिस्थिती आहे, त्या परिस्थितीनुसार आपल्याला हा डोस घ्यायला लागेल. पण ही गोळी मात्र कायमस्वरूपी घ्यायला लागते. त्यानंतर अ, आयुर्वेद आणि होमिओपॅथीमध्ये जसं बोललो, आयुर्वेदापेक्षा होमिओपॅथीमध्ये तरी बऱ्यापैकी रूट कॉज वरती काम होतं. आयुर्वेदामध्ये काही अंशी होत नाही असं नाहीये. तर ह्या मेडिसिन सोबतच, कारण आता ही तर घ्यायलाच लागणार आहे. कारण थायरॉइडचं सिम्प्टम्स दिसल्यानंतर त्याला पटकन कंट्रोल करण्यासाठी आपण याला घेऊ शकतो. पण बऱ्याच वेळेला आपल्याला असंही ऐकायला मिळतं, की थायरॉइडवरती अजूनपर्यंत तरी ॲलोपॅथीमध्ये किंवा इतर चिकित्सेमध्ये कायमस्वरूपी असा कुठला इलाज नाहीये. मेडिसिनवरती राहायला लागतं, शेवटपर्यंत मेडिसिन घ्यायला लागतं. पण गेल्या काही दिवसांपासनं, काही वर्षांपासनं फूड सप्लिमेंटचा या आजारांवरती आलेला सकारात्मक परिणाम किंवा फूड सप्लिमेंटच्या माध्यमातून ह्या आजार कायमस्वरूपीचे बरे झालेले काही टेस्टिमोनियल्स आपल्याला पाहायला मिळतात. हे 1-2 वर्षातले नाहीये. गेल्या 20-25 वर्षापासनं फूड सप्लिमेंट्स, ज्याला आपण आहार चिकित्सा बोलू शकतो. जसे या 3 चिकित्से व्यतिरिक्त ही आहार चिकित्सा बोलू शकतो. आता ही आहार चिकित्सा का, त्याच्याबद्दल थोडं पुढे गेल्यानंतर मी बोलणार आहे. तर फूड सप्लिमेंट सुद्धा रूट कॉज वरती जाऊन, म्हणजे बाय रूट, मुळापाशी जाऊन हा आजार पूर्णपणे उखडून टाकण्याचं काम करतात. तर ह्यावरती काय सोल्युशन आहे? आपल्याकडे काय सोल्युशन आहे? आपल्याकडचे कुठले फूड सप्लिमेंट्स याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करतात? तर यामध्ये पहिलं फूड सप्लिमेंट आहे नोनी. नोनी जर पाहिलं तर हे एक फ्रूट आहे, एक फळ आहे. त्या फळामधले जे काही कंटेंट आहेत, जे काही आरोग्यासाठी आरोग्यवर्धक गुणधर्म या फळामध्ये जे आहे, हे बऱ्यापैकी बहुतांश आजारावरती काम करतात. तर थायरॉइडवरती सुद्धा नोनीचा जो काही रिझल्ट आहे, हा नोनीचा रिझल्ट खूप छान पद्धतीने आहे. तर ही नोनी नावाची जी काही कॅप्सूल आहे, ही कॅप्सूल आपण सकाळी अनुशापोटी घेतली तर त्याच्या चांगल्या पद्धतीने रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात. सकाळी अनुशापोटी घेणं आणि संध्याकाळी सुद्धा जेवणाच्या अगोदर अर्धा तास ही जर नोनीची कॅप्सूल आपण जर आहारामध्ये जर ठेवली, तर बहुतांशी थायरॉइडच्या समस्या या नोनीनं कव्हर होण्यासाठी मदत होते. ह्या नोनी नावाच्या सप्लिमेंट्सला अजून एक सप्लिमेंट्स त्याच्या बरोबरीने काम करतं, खांद्याला खांदा लावून. ते आहे गॅनोडर्मा. आता गॅनोडर्मा ही सुद्धा एक वनस्पतीचाच प्रकार आहे. बुरशीजन्य म्हणू शकतो, फंगल कंपोनंट आहे. ह्या वनस्पतीमध्ये सुद्धा चमत्कारिक असे गुणधर्म आहेत. आपल्या शरीरामध्ये कुठलाही डिफेक्ट असेल, हा डिफेक्ट शोधून काढून त्याच्यावरती काम केलं जातं. त्याच्यावरती त्याला रेक्टिफाय करून त्याच्यावरती त्याला आयडेंटिफाय करून त्याला रेक्टिफाय करण्याचं काम केलं जातं. जसं आपण कुठल्याही कॉम्प्युटर मधला एखादा व्हायरस, अँटीव्हायरस टाकल्यानंतर तो व्हायरस शोधून त्याला किल करून टाकतो, त्याला नष्ट करून टाकतो. तशा पद्धतीने शरीरातली कुठलाही डिफेक्ट असेल, हा आयडेंटिफाय करून त्याला रेक्टिफाय करण्यासाठी ह्या गॅनोडर्माची मदत होते. त्याचबरोबर गॅनोडर्माचं अजून एक चांगलं काम जर पाहिलं तर गॅनोडर्मा हा डिटॉक्सिफिकेशनचं काम करतो. आपल्या शरीरामध्ये जे जे काही हार्मफुल केमिकल्स आहेत, ज्या आहाराच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जात आहेत किंवा दूषित वातावरणाच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये जात आहेत, हे केमिकल्स आपल्या शरीरातील फंक्शन जे आहे, वेगवेगळ्या ऑर्गनचं फंक्शनला बाधा आणत असतात. त्यांचं फंक्शन कुठेतरी कमकुवत करत असतात. तर यांना शरीराच्या बाहेर फेकण्याचं काम हे गॅनोडर्मा करतो, म्हणजे शरीर शुद्धीकरण करतो. बॉडीला क्लीन ठेवण्याचं काम करतो. आणि बॉडी जर क्लीन असेल, तर बॉडी ऑर्गन सुद्धा छान पद्धतीने काम करणार, प्रॉपरली वर्क होतो. तर हा डिटॉक्सिफिकेशन सोबतच थायरॉइडच्या आजारावरती कंट्रोल करण्याचं काम, परिणामी त्या थायरॉइडच्या आजाराला मुळापासून नष्ट करण्यासाठी गॅनोडर्माचा पण खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला प्रभाव बघायला मिळतो. त्याचबरोबर तिसरं फूड सप्लिमेंट आहे फ्लेक्सिड ऑइल. मराठीमध्ये आपण याला जवस तेल असं बोलू शकतो. जवस तेलाची छोटीशी कॅप्सूल. फ्लेक्सिडचं फंक्शन जर पाहिलं तर बॅलन्सिंग करतं आपल्या बॉडीमध्ये. आता बॅलन्सिंग या शब्दाचा अर्थ जर पाहिला तर मुळात आपल्या थायरॉइड ग्रंथीचा बॅलन्स बिघडला आहे. म्हणून T3 आणि T4 चं सिक्रेशन प्रॉपरली होत नाहीये. तर तो बॅलन्स ठेवण्याचं काम हा फ्लेक्सिड
त्या ठिकाणी करत असते. त्याचबरोबर इतर जे काही बॉडीमधले जे काही हॉर्मोन्स आहेत, ह्या हॉर्मोनला सुद्धा बॅलन्सिंग ठेवण्याचं काम हे फ्लेक्सीड ऑइल करत असतं. त्यानंतर आपल्या हार्टचं फंक्शन, किडनीचं फंक्शन, लंग्सचं फंक्शन, आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टमचं फंक्शन, बोन मधली जी काय मोबिलिटी आहे, हाडांच्या सांध्यांमधली, बोन जॉईंट मधली जी काय मोबिलिटी आहे, इव्हन प्रॉपरली सर्क्युलेशनचं जे काय काम आहे बॉडीमधलं, हे सर्क्युलेशनचं काम, हे सगळ्या कंडिशन मध्ये फ्लेक्सिड ऑइल खूप छान पद्धतीने काम करतं. त्यानंतर ॲलोवेरा. ॲलोवेरा हा याच्यासाठी आपण याच्यामध्ये ऍड केला जातो की ॲलोवेरा हा आपल्या शरीराचं टेम्परेचर कमी करण्याचं काम करतो. बऱ्यापैकी शरीरातली ऍसिडिटी कमी करण्याचं काम केलं जातं. कारण ऍसिडिक बॉडी ही बहुतांश आजाराचं मूळ कारण आहे. तर बॉडीमधली ऍसिडिटी कमी करणं आणि बॉडीचं टेम्परेचर कंट्रोल ठेवणं हे काम ह्या ॲलोवेराचं आहे. त्यामुळे ॲलोवेरा ह्या कॉम्बिनेशन मध्ये खूप छान पद्धतीने काम करतं. आणि पुढचं सप्लिमेंट्स मी जाणीवपूर्वक घेतोय की थायरॉइडची समस्या पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक प्रमाणात आहे. आणि महिलांचं शरीराची रचना जर पाहिली तर संपूर्ण शरीर हे हॉर्मोनच्या कार्यावरती चालू असतं. हॉर्मोनल सिक्रिशन्स वरती चालू असतं. हॉर्मोनल सिक्रिशन हे जर बॅलन्स फॉर्म मध्ये असेल, हॉर्मोन जर बॅलन्स मध्ये असतील, सगळे सगळे सिक्रिशन बॅलन्स मध्ये असेल तर ते शरीर निरोगी असतं. परंतु एका हॉर्मोनचं सिक्रिशन दुसऱ्या हॉर्मोनच्या सिक्रिशन वरती परिणाम करतं, ही अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आणि या सगळ्या हॉर्मोनच्या सिक्रिशन वरती कंट्रोलिंग किंवा त्याच्यावरती नियंत्रण ठेवणं, त्याचं बॅलन्सिंग ठेवण्याचं काम शतावरी करतं. म्हणून शतावरी वनस्पतीला आपण महिलांसाठी अमृत म्हटलं जातं, महिलांच्या आरोग्यासाठी अमृत म्हटलं जातं. तर हे शतावरी मॅक्स हे जे सप्लिमेंट आहे, हे सप्लिमेंट सगळे हॉर्मोन जे आहेत महिलांच्या शरीरामध्ये तयार होणारे, सिक्रेट होणारे, ह्या सगळ्या हॉर्मोनचं कार्य कंट्रोल करतं. पूर्णतः त्याचं सिक्रेशन प्रॉपरली मेंटेन ठेवतो. तर हे जे सप्लिमेंट्स आहेत, हे सप्लिमेंट्स या थायरॉइड आजाराला मुळापासून त्याचं उच्चाटन करण्यासाठी काम करतात. याचे काही टेस्टोमोनियल सुद्धा आपल्याला युट्यूब वरती बघायला मिळतात, ज्यामध्ये थायरॉइड हा पूर्णपणे बरा झालेला आहे. आता बॅक टू द बेसिक पुन्हा एकदा येतो मी शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये. मॅजिक बेनिफिट ऑफ फूड सप्लिमेंट. आता आपण एका आजाराचा विचार करून त्या आजारासाठी हे फूड सप्लिमेंट्स घेतो. परंतु फूड सप्लिमेंटचं मॅजिक असं आहे, फूड सप्लिमेंट त्या आजारासोबतच शरीरामधल्या बहुतांशी बिघडलेली परिस्थिती जी आहे ही ठीक करण्याचं काम करतात. कारण फूड सप्लिमेंट हे कुठल्याही एका आजाराला टार्गेट करून काम नाही करत. फूड सप्लिमेंट त्या आजाराला तर कंट्रोल करणारच आहे, त्या आजार बरा करणारच आहे. परंतु इतर सुद्धा बॉडी ऑर्गनचं कार्य, इतर सुद्धा बॉडी ऑर्गनचं जे काही फंक्शन आहे, हे फंक्शन सुधारण्याचं काम फूड सप्लिमेंटच्या माध्यमातून केलं जातं. जसं आपण म्हणतो की समजा एखाद्याला पित्त झालं असेल तर पित्ताची मेडिकल मधून एखादी गोळी घेतली, ती गोळी घेतल्यानंतर त्याचं पित्त थांबणार आहे. ती फक्त पर्टिक्युलरली त्या त्या सिम्पटम्स वरती काम करते. तसं फूड सप्लिमेंट ह्याचं मॅजिक असं आहे, फूड सप्लिमेंट एका आजारासोबतच नाही तर शरीरातल्या सगळी जी बिघडलेली अवस्था आहे, ही बिघडलेली अवस्था व्यवस्थित करण्याचं काम करतं. बिघडलेली घडी, विस्कटलेली घडी ठीक करण्याचं काम करतं. त्याचं कारण जर बघितलं, जसं मी म्हटलं की आपलं शरीर हे पेशींपासून तयार झालेलं आहे आणि पेशींची पेशीचं कार्य हे आहारावरती चालतं. औषधांवरती नाही चालत, मेडिसिन वरती नाही चालत. कुठलाही सजीव लहानचा मोठा झाला, कुठलाही व्यक्ती लहानचा मोठा झाला, तो आहारावरती झाला. त्याच्या आहारामधून त्याला जे काही न्यूट्रिशन मिळत गेलं, फूड सप्लिमेंट मिळत गेले, त्या फूड सप्लिमेंटमुळे किंवा फूडमुळे अन्नामधल्या अन्न घटकांमुळे त्या शरीराचं भरण पोषण झालं. पोषण झाल्यामुळे शरीराचा विकास झाला आणि शरीरातले प्रत्येक अवयव, प्रत्येक ऑर्गन हे आपल्या आहारावरती काम करतात. आपण मेडिसिन कधीतरी आजारी पडल्यानंतर घेतो, तेही तात्पुरत्या कालावधीसाठी घेतो. पण आपल्याला आहार तर मात्र दिवसभरातून 2 वेळेला 3 वेळेला घ्यायला लागतो. कारण आपलं शरीर, आपल्या शरीरातील पेशी, आपल्या शरीरातले अवयव हे आहारावरती काम करतात. म्हणून गेल्या काही वर्षांपासून ही आहार चिकित्सा सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात पुढे येते, फोकसला येते. कारण ज्या ठिकाणी मेडिकल सायन्स किंवा ॲलोपॅथी ज्या ठिकाणी थांबते, त्या ठिकाणी ही आहार चिकित्सा काम करायला चालू करते. काही चमत्कारिक, अविश्वसनीय अशा पद्धतीचे आपल्याला रिझल्ट वेगवेगळ्या आजारांच्या बाबतीमध्ये या फूड सप्लिमेंटच्या माध्यमातून किंवा आहार चिकित्सेच्या माध्यमातून
आजपर्यंत पाहायला मिळालेत. YouTube सारख्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आपल्याला अनेक रिझल्ट बघायला मिळतात. तर हे रिझल्टच ह्या फूड सप्लिमेंटचं चमत्कारिक रिझल्ट आपल्याला सांगतात. आपल्याला डोळ्यांनी पाहता येतं, ऐकता येतं. तर अशा पद्धतीने आज आपण हा आजार कव्हर केलाय. यामध्ये काही गोष्टी राहून गेल्या असतील तर क्षमस्व, कारण याबद्दल सुद्धा थोडासा मलाही स्टडी करायला लागतो. सगळ्याच गोष्टी कव्हर होतील अशातला भाग नाहीये. परंतु जेवढं जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न देता येईल तेवढा प्रयत्न या माध्यमातून मी केलाय. सो थँक्यू व्हेरी मच. जर कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर विचारू शकता. हॅलो, बॅक टू व्हेरी नाईस. खूप जबरदस्त सरांनी आपल्याला थायरॉइड संदर्भात माहिती दिली. मित्रांनो, जर कोणाला काय प्रश्न असतील तर हँड रेज करा. ओपनली आपण डिस्कशन करूया. तोपर्यंत आपण अशा काही टेस्टमोनियलला बोलूया की ज्यांना आपल्या सप्लिमेंटमुळे खूप चांगले रिझल्ट आलेत वेगवेगळ्या आजारांना. तर त्यासाठी मी पहिल्यांदा ह्या स्टेजवर बोलवतोय पुण्यावरनं रवी बोराटे सर. हँड रेज करा सर तुम्हाला त्या स्टेजवर जे तुम्हाला रिझल्ट आलाय हेल्थ सप्लिमेंटच्या माध्यमातून वेगवेगळ्या आजारांसाठी, तर तुम्ही डिस्कशन करू शकता. त्याच्यानंतर मी बोलवणार आहे डॉक्टर तपस्वी मॅडम पुणे आणि त्यानंतर ऋषिकेश वारे बँगलोर. तर जर तुम्ही ह्या मीटिंग मध्ये असताल तर हँड रेज करा. येस, हे तर आपण तोपर्यंत ज्यांनी हँड रेज केलं त्यांच्या काय शंका असतील तर आपण सरांना विचारूया. स्नेल मॅडमला अनम्यूटचा ऑप्शन द्या सर. नायकुडे सर. येस मॅडम, तुम्हाला अनम्यूटचा ऑप्शन दिलाय. येस, गुड मॉर्निंग सर. सरांचा गुड सेशन मॉर्निंग. खूपच झाला थायरॉइड वरचा आणि नेहमीप्रमाणे सरांचं ऐकण्यासारखेच असतात व्हिडिओ. जेव्हा मीटिंग अटेंड केली तेव्हा खूपच चांगली इन्फॉर्मेशन सर देतात आणि त्यांना खूप धन्यवाद. आणि माझा असा प्रश्न आहे सर की जेव्हा आपण आपले फूड सप्लिमेंट्स घेतो थायरॉइड साठी, जे की नोनी, फ्लॅक्स ऑइल, गॅनोडर्मा वगैरे सरांनी जे सजेस्ट केलेत, तर त्यावेळेस आपली जी ॲलोपॅथीची टॅबलेट आहे ती आपण बंद करू शकतो का ती चालूच ठेवावी लागेल? नाही, ती टॅबलेट चालू ठेवायची. कारण आपण ॲलोपॅथीच्या माध्यमातून औषधं घेतो, मेडिसिन घेतो. फूड सप्लिमेंट इट इज नॉट अ मेडिसिन. हे मेडिसिन नाही, हा एक आहार आहे. ओके. हा आहार आहे, याचा कुठलाही साईड इफेक्ट नसतो. कुठलाही ॲलोपॅथीच्या मेडिसिन सोबत आपले फूड सप्लिमेंट टकराव करत नाहीत. आपले फूड सप्लिमेंट हे आहार आहेत आणि आहाराच्या माध्यमातून आपण तो आजार बऱ्या करण्यासाठी त्याला सपोर्ट केलं जातं. एखादा आजार जो बरा होण्यासाठी थोडा कालावधी घेणारा असतो, तर फूड सप्लिमेंट जर त्याला सपोर्टेड असेल तर तो फार कमी वेळेमध्ये आपण त्या आजारावरती मात करू शकतो. येस, अजून मॅडम तुम्हाला काय विचार असेल तर विचारू शकता अजून. त्यानंतर आपण बोलूया दिलीप राजश्री बनकर ताईंना या स्टेजवर. त्यांना अनम्यूटचा ऑप्शन देऊया आपण. ताई, तुमचे काय असतील प्रश्न तर विचारू शकता. नमस्कार, मी पुण्यावरून बोलते, राजश्री बनकर. रवी बोराटे बोलणार होते पण ते रेंजचा प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना नाही जमते. तर सुडके सरांनी, आवाज येतोय माझा? येस. सुडके हा, सरांनी येतोय. 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांना हेल्थ प्लॅन दिलेला. तर त्यांना थायरॉइड आणि पित्ताचा खूप त्रास होत होता. तर त्यांनी आपण दिलेल्या सप्लिमेंट 1-1.5 महिना झाला ते घेतायत आणि त्यांना खूप छान फरक पडलेला आहे. म्हणजे त्यांची आई आणि ते दोघं पण घेतायत, पण ते आता बोलू शकले नाही जरा बाहेर असल्यामुळं. त्यांना इतकं फ्रेश वाटतंय की 2-4 दिवसातच त्यांचा फोन आला की मला खूप छान वाटतंय म्हणून. आणि थायरॉइड पण ते आता चेक करतील, ते कळेलच आपल्याला. आता नॉर्मल आहे सगळं त्यांचं आता. आणि येस. त्यांनी स्पेशली थँक्यू सांगितले सगळ्यांना आपल्याला
की तुमच्यामुळे मला बरं वाटतंय बाबा आता. नाहीतर खूप त्रास होत होता त्यांना. येस ताई, येस. तुम्ही समाधानकारक आहात त्या प्रॉडक्टवर. हो, नक्कीच. येस, थँक्यू ताई, थँक्यू. थँक यू. त्यानंतर आपण बोलूया ऋषिकेश वारे सरांना. यश करा सर, अनम्यूटचा ऑप्शन द्या. हॅलो. हॅलो. हा, येस सर. येस सर. सुडके येतोय आवाज सरांनी सर. सर, सुडके सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही आमच्या आईसाठी सुडके सरांकडून थोडस घेतले होते औषधं, मेडिसिन, फूड सप्लिमेंट. तर त्याचा आमच्या आईंना 50% फरक पडलेला आहे आतापर्यंत, आणि इफेक्ट आतापर्यंत चांगला जाणवलाय. जे ॲलोपॅथी मधून जाणवलं नाही ते आम्हाला खूप कमी दिवसात इकडून फूड सप्लिमेंट घेऊन जाणवलंय. सो आय एम थँकफुल किती फॉर दिवस झाले घेताय सर? आईला किती दिवस झाले? ऋषिकेश 15 सर, दिवस झाले असतील. किती दिवस झाले देताय सर? 15 दिवस झाले फक्त. अरे हो. वा. आणि ॲलोपॅथीचा आम्ही ह्याच्या एवढा आधी चांगला 1 रिझल्ट महिना, येतोय सर? ह्याच्या आधी आम्ही ॲलोपॅथीचा 1 महिना कोर्स करत होतो, पण काहीच फरक नव्हता. तर हे आम्हाला 15 दिवसातच फरक जाणवलाय. येस सर, येस. व्हेरी नाईस. सर प्रॉब्लेम पण विचारा एक्झॅक्टली काय होता येस. तो. हा, काय प्रॉब्लेम होता सर? म्हणजे काय ऍक्च्युअली प्रॉब्लेम होता आणि काय रिझल्ट आला तुम्हाला? ऋषिकेश सर, तुम्हाला ऑप्शन दिलाय परत एकदा. हॅलो. नाईकोड सर, ज्यांना हँड रेज केले त्यांना कोहोस्ट करा. येस सर, येस. जर ॲलोपॅथी डॉक्टरांचं असं म्हणणं होतं MRI रिपोर्ट बघितल्यानंतर, का 2 हाडांमधली गादी सरकली. तर आम्ही त्याप्रमाणे अच्छा. ॲलोपॅथी डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली 1 महिना, पण काही फरक जाणवत नव्हता. तर सुडके सरांशी कॉन्टॅक्ट झाल्याप्रमाणे त्यांनी आम्हाला थोडे फूड सप्लिमेंट दिले. तर ते घेतले आम्ही, तर 15 दिवसातच आम्हाला 50% तरी फरक जाणवला आतापर्यंत. पण आत्ताशी तर 15 अरे दिवस वा. झाले. अजून अजून 1-2 महिने त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही चालू ठेवणार आहे ते. येस, येस. कमीत हं. कमी सर त्याचा कोर्स 3 महिने असतो कुठल्याही आयुर्वेदामध्ये, आणि जास्तीत हो, जास्त तुम्ही हो. 6 महिने घेऊ शकता. काही हां, प्रॉब्लेम आम्हाला नाही. सांगितलंय तसं त्यांनी. सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही ते कोर्स कंटिन्यू करणार आहे. थँक्स फॉर एव्हरीबडी टू गाईडन्स आवर. येस, येस, येस. ओके. थँक यू. येस. त्यानंतर आपण ह्या स्टेजवरती बोलूया. सर वारी काय तपस्वी मॅडम असते मला वाटतं. त्यांना सर तुम्ही हो कोस्टात तुम्ही बोलू शकता. येस, तपस्वी मॅडम आहेत का? सार हॅलो. वारी लक्ष द्या ना. हा 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 हा, येतोय आवाज मॅडम. हॅलो, येतोय आवाज सर? हो, येतोय 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 आवाज. हां. नमस्कार, मी डॉक्टर शर्वरी तपस्वी. सगळ्यात पहिल्यांदा तर सुधीर सरांनी खूप छान आणि सोप्या भाषेत सांगितलं थायरॉइड फंक्शन आणि सगळं. तर खूप छान माहिती दिली सरांनी. माझ्या बाबतीत मी आता 2 महिन्यांपासून वेस्टेजमध्ये जॉईन झाले आहे आणि प्रोडक्ट्स वापरायला आणि काही पेशंट्समध्येही द्यायला सुरुवात केली आहे. तर 1 महिन्यापूर्वी माझी एक पेशंट आणि पेशंट कम मैत्रीण अशी, ती बँकॉकला असते. तर ती आली होती आणि तिला इथे आल्यानंतर तिने जेव्हा ब्लड वर्क केलं त्यावेळेस तिथे B12, B3 खूप कमी आणि कोलेस्ट्रॉल खूप वाढलं होतं. तर मग सुधीर सरांच्या गाईडन्स खाली मी आपले फ्लेक्स ऑइल, एलोव्हेरा, B12 स्प्रे वगैरे असं तिला सुरू केलेलं आहे. तर तिला खूपच छान त्याचा फायदा होत आहे. म्हणजे तिचे सिम्पटम्स जे होते ते बरेच आता कमी झालेले आहेत. जो थकवा येणं किंवा हॉट सारखं तिला जाणवत होतं शरीरात, हॉटनेस वगैरे, तर ते सगळं कमी आलेलं आहे आता तिचं. आणि पॅथॉलॉजिकली आता परत एकदा करून 2 महिन्यांनी करून बघितलं तर नक्कीच मला असं वाटतं की कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी आली असेल तिची. तर हा एक चांगला रिझल्ट आहे. पर्सनली मी पण वापरते, तर मलाही बऱ्याच माझे सिम्पटम्स म्हणजे थकवा येणं वगैरे ह्या गोष्टी पण खूप प्रमाणात कमी झाल्यासारख्या वाटत आहेत.
तर खूप छान वाटत आहे प्रोडक्ट स्वतः वापरून आणि काही पेशंट्सनाही मी आता देत आहे, तर रिझल्ट त्याचे येतीलच नक्कीच चांगले. येस मॅडम. मॅडम, मला एक काही प्रश्न होते की बऱ्याच वेळा ॲलोपॅथिक डॉक्टर आपले बऱ्याच वेळा सप्लिमेंटवर एवढे विश्वास ठेवत नाहीयेत. पण हो. तुम्ही जे विश्वास ठेवला याचं कारण काय असेल? म्हणजे आणि त्याचे कधी रिझल्ट तर कधी तुम्ही काय सांगितले. होतं ना सर की मेडिसिननी सुद्धा बऱ्याच म्हणजे त्याला पण लिमिटेशन्स येतात. काही सर्टन लेवल नंतर मग रिझल्ट येत नाही असं पण होतं बऱ्याच वेळा. आता हिच्यामध्ये सुद्धा B12 कमी आहे, तर ते आहारातून आपण तेवढ्या प्रमाणात नाही घेऊ शकत. दिवसभरात तेवढं कंझ्युम नाही करू शकत. तर त्याला कुठेतरी अशी सप्लिमेंट्सची जोड द्यावीच लागते आपल्याला. आणि त्यामुळे मग आणि जर हे असे चांगल्या पद्धतीचे वापरले तर नक्कीच चांगला रिझल्ट येईल. म्हणजे माझ्या माझ्या मेडिसिनला पण ते सप्लिमेंट्स मदत करतील रिझल्ट देण्यासाठी, असं मला वाटतं. येस. काही ठिकाणी नक्की, नक्की, वापरणं नक्की. गरजेचंच आहे ते. येस. खरंच खूप जबरदस्त मॅडमने रिझल्ट सांगितला आणि खूप कमी ओपन माइंडेड असतात आपले डॉक्टर की सगळ्या पद्धतीने समजून घेतात. यामध्ये मॅडमला आपण बघितलं की मॅडम आता हे एवढे चांगले रिझल्ट आहेत, तुम्ही नक्की तुमच्या जे डॉक्टर पेशामध्ये लोक असतील त्यांना हे रिझल्ट सांगू शकता? नक्की, नक्की, नक्कीच. येस येस येस. थँक्यू मॅडम. खूप जबरदस्त ओके, तुम्ही थँक्यू तुमचा सर. येस खूप जबरदस्त अनुभव तुम्ही शेअर केला आणि तुमच्यामुळे खरंच अनेक पेशंटचं लाईफ खरंच खूप चांगलं होणार आहे. ऍज अ एक डॉक्टर, एक डॉक्टर नंतरचे जे नातं असतं पेशंट मध्ये कुठेतरी एक ते ऍक्च्युली त्या नात्याकडे बघून येस की किती बरोबर. पैसा तिथं मॅटर करत नाही, माझं पेशंट कसं क्युअर Yes. होईल ते कुठलाही प्रोडक्ट असेल. बरोबर. येस बरोबर. येस मॅडम. पेशंटला आपण पूर्ण क्युअर कसं करू शकू ह्याच्याकडे माझा जास्त कल असतो ऍक्च्युली. मग तिथे मी Yes. असं बघत नाही की होमिओपॅथीच फक्त द्यायचंय असं नाही, तर त्याला सपोर्टिव्ह पण काही लागेल तर मी देत असते. त्यामुळे मग रिझल्ट पण पेशंटलाही फायदा होतो त्याचा. खूप कमी डॉक्टर असे मॅडम तुमच्यासारखे एवढे ओपन माइंड विचार करून काम करतात. तर थँक्यू, परमेश्वराचा आभार मानतो की असे डॉक्टर आमच्या टीम मध्ये थँक्यू हे सर. सप्लिमेंट वापरतात. येस मॅडम, थँक्यू. थँक्यू येस, सर. थँक्यू. थँक्यू. थँक्यू ताई. त्यानंतर मित्रांनो आपण विठ्ठल सावंत यांना बोलायला चान्स देऊया. विठ्ठल सर, काय तुमचे प्रश्न असतील बोलू शकता. तुम्ही को होस्ट आहात, बोलू शकता सर. गुड मॉर्निंग सर. हा नमस्कार Good सर, नमस्कार. नमस्ते हा, नमस्ते. माझंही एक असं हे होतं की माझे एक नातेवाईक म्हणजे माझ्या मावस भावाची बायको, तिलाही असाच थायरॉइडचा प्रॉब्लेम होता. कारण तिचं वजन बऱ्यापैकी वाढलेलं होतं आणि बऱ्याचशा डॉक्टरांकडे जाऊन किंवा बऱ्याचशा वेळेस प्रत्येक महिन्याला टेस्ट करून त्यांचे जे काय ॲलोपॅथिकचे जे म्हणजे कुठले औषध वगैरे असतील ते घेऊनही काही फरक पडला नव्हता आणि त्यांना एक छोटं बाळ पण आहे. तर डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्ही त्या बाळाला दूध पण पाजू नका. आणि बरेच दिवस मी त्याच्याकडे जात होतो. ते मी गेलो की प्रत्येक वेळेस त्याचं असं मी इकडच्या दवाखान्यात आलो, मी तिकडच्या डॉक्टरांना भेटायला चाललो. मग मी त्याला एक दिवस असंच विचारलं, "अरे," म्हणून "नेमका प्रॉब्लेम काय आहे?" कारण लेडीजचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण जास्त अगोदर काही विचारत नव्हतो. पण नंतर विचारलं कारण प्रत्येक वेळेस मी गेलो की तो तेच सांगायचा. तर त्यांनी सांगितलं म्हणे, "असा-असा थायरॉइडचा प्रॉब्लेम आहे आणि डॉक्टरांनी असं सांगितलंय, अशा टेस्ट केल्या, असे औषधं, गोळ्या दिल्या, पण काही फरक पडत नाही." तर मग मी असंच केदारदेव सरांच्या ह्याच्यामध्ये होतो. त्यांच्या संपर्कात होतो बऱ्यापैकी. त्यांचं माझं रिलेशन पण बऱ्यापैकी आहे आणि त्यांच्याकडून मला बऱ्याचशा गोष्टीची माहिती मिळत होती अशी. तर मग मी एक दिवस केदार सरांना बरोबर घेऊन गेलो आणि आपले जे सप्लिमेंट आहेत, जसे की आता सरांनी सांगितले तेच सप्लिमेंट आम्ही त्यांना दिले आणि त्यांना सांगितलं, की "बाबा तुम्ही हे एक कंटिन्यू 3 महिने घेऊन बघा." आणि 3 महिने घेतल्यानंतर आता 3 महिने म्हणजे आता मी त्यांना देऊन 1-1.5 महिना पण झाला. 1च महिना कंप्लीट झाला. 1 सव्वा महिना झाला असेल. तर आत्ताची परिस्थिती त्यांची अशी आहे, की जेव्हा आम्ही त्यांना सप्लिमेंट द्यायला गेलो होतो, तेव्हाची त्यांची वजन किंवा तेव्हाची तब्येत आज जर बघायला गेलं, तर ती लेडीज ओळखायला पण येणार नाही, की एवढ्यामध्ये त्यांचं कंट्रोल झालं. एवढ्यामध्ये त्यांना फरक जाणवला. कारण त्यांनी परत मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि आमचे काही नातेवाईक पण त्यांच्याकडे गेले, की त्यांनी विचारलं, "अरे, असा काय 1-1.5 महिन्यामध्ये तुमच्यामध्ये बदल झाला, की तुम्ही एकदमच हे दिसताय, ओळखायला पण येत नाहीत." तर मग त्यांना असं सांगितलं, की बाबा आम्ही केदार सरांच्या माध्यमातून
वेस्टेजचे फूड सप्लिमेंटच्या माध्यमातून आम्ही त्याच्यावरती हे सप्लिमेंट सांगितले, ते त्यांना दिले. त्यांनी ते वेळोवेळी घेतले पण व्यवस्थित आणि त्याचा रिझल्ट एवढा जबरदस्त आला, की 100% रिझल्ट आम्हाला हा 1.25 महिन्यामध्ये आलेला आहे. की त्याच्यातून आम्हाला एवढ्या 2 गोष्टी येस, समजल्या, व्हेरी की एवढ्या दिवस आम्ही इकडे-तिकडे जाऊन हे टेस्ट कर, हे वेगवेगळे बदलून औषधं वगैरे घेतले पण फरक पडला नाही. पण आपल्या सप्लिमेंटमुळे 1.25 महिन्यामध्ये रिझल्ट मला दिसला आणि तो स्वतः आम्ही समक्ष पाहतोय, आत्ताही पाहतोय. म्हणजे जातोय त्यांच्याकडे तर आम्हाला समोर दिसून येतं आणि त्यांनाही विचारलं तुम्हाला काय फरक, तर त्यांनी सांगितलं आम्हाला महिन्याभरामध्ये ह्याचा फरक जाणवलाय आणि खूप चांगला फरक जाणवलाय. जबरदस्त सर, जबरदस्त. व्हेरी नाईस सर. खूप तुम्ही छान एक अनुभव सांगितला आणि त्या माध्यमातून तुम्ही खरंच नातेवाईक असतील, मित्र असतील, आपण ह्या सप्लिमेंटच्या माध्यमातून अनेक लोकांना आपण केअर करू शकतो. थँक्यू सर. मला वाटतंय खूप जबरदस्त आजचं सेशन झालं. सर्वांचे हँड रेज झालेत मला वाटतंय. तर सुधीर सरांचे मानाव तेवढे आभार खूप कमीत. खूप साध्या भाषेत, सिंपल भाषेत, सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये सरांनी आपल्याला थायरॉइड बद्दलचं नॉलेज दिलं. मित्रांनो, दर आठवड्याला असं काही ना काही वेगवेगळ्या लिटरेचरच्या, वेगवेगळ्या हेल्थ च्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळ्या डिसीज बद्दल माहिती मिळेल. तर नक्की जास्तीत जास्त लोकांना ह्याला इन्व्हाइट करा. तुम्ही पण या आणि आपलं आरोग्य नक्की चांगलं ठेवूया. थँक्यू. आपण सर्वजण ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा घेतला शांतपणे आणि सगळ्यांनी शेवटपर्यंत ऐकून घेतलं. तर मी मनापासून थँक्यू करतो सरांचं आणि तुमचं पण. तर आपण मीटिंग क्लोज करण्यापूर्वी आपल्या मेन होस्टला बोलूया आणि मीटिंग क्लोज करायचं त्यांना सांगूया. तर नायपडे सर, प्लीज मीटिंग क्लोज करू शकता सर. Yes, thank you sir, thank you all guys and all participants. भेटूया पुढील मंगळवारी ठीक 9 वाजता हेल्थ सेशन साठी.